जलजीवन मिशनमधील गैरप्रकार उघड. आमदार सिद्धार्थ खरात ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. आपला विदर्भ लाईव्हच्या बातमीची दखल घेत त्यांनी नागापूर येथे थेट पाहणी केली. अर्धवट योजना पूर्ण दाखवली असताना गावात पाण्याचा थेंबही नसल्याचे वास्तव समोर आले. संतप्त ग्रामस्थांनी आमदारांसमोर आपली व्यथा मांडत कारवाईची मागणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत खरात यांनी तात्काळ पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले. जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान या कारवाईमुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत काय म्हटले आमदार सिद्धार्थ खरात पाहूयात. साहेब, आज नागापूर या ठिकाणी आपण व्हिजिट दिली. खरं तर आमसभेमध्ये अधिकाऱ्यांनी सांगितले की 100% ही योजना पूर्ण झाली आहे. मात्र प्रत्यक्षात आपण पाहणी केली. काय वाटते, खरंच पूर्ण झाली का योजना? फार वाईट परिस्थिती आहे. आमसभा झाली होती. आमसभेमध्ये अधिकाऱ्याने सांगितले की ज्या 92 योजना आपल्या तालुक्यामध्ये जलजीवनच्या चालू आहेत त्याच्यापैकी 7 योजना पूर्ण झालेल्या आहेत आणि 85 योजना ह्या अर्धवट स्थितीत आहे, काम सुरू आहे. पूर्ण झालेल्या ज्या काही 7 योजना आहेत त्याचा मी जेव्हा 1 to 1 आढावा घेतला की खरंच तिथं त्या ठिकाणी पाणी सुरू झालं आहे का, तर तेव्हा मला शंका आली आणि ती शंका आज खरी ठरली. हे जे नागापूर गाव आहे, हे जे पूर्ण झालेलं गाव म्हणजे काम जलजीवनचं 7 गावांच्या यादीमध्ये नागापूर हे गाव होतं आणि ते पूर्ण झालेल्या यादीमध्ये होतं. प्रत्यक्षात या ठिकाणी कुठल्याच स्वरूपाचं जलजीवनचं काम पूर्ण झालेलं नाही. आजही आपण ही तुम्ही टाकी दाखवा सगळ्यांना. टाकीमध्ये सुद्धा पाणी आलेलं नाही आणि इथून जी काही पाण्याचा जो काही पाईपलाईन आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही मंडळीच्या आक्षेप आहेत. थोडक्यात जी काही जलजीवनचे काम पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे मी आता संबंधित अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर आणि गावकरी यांच्यासमोर चर्चा केली आहे. तात्पुरत्या स्वरूपामध्ये या गावाला तातडीनं पाणी पुरवठा करण्याच्या सूचना मी अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांना दिलेल्या आहेत. त्यामुळे ही व्यवस्था ताबडतोब पूर्ण होईल. दरम्यान जे काही DPचा जो संबंध आहे याच्यामध्ये DP लावावा लागणार आहे, त्याचा एक निधी जो आहे तो महावितरणनी तो निधी जो आहे तो जलजीवन विभागाकडे द्यायचा आहे. म्हणजे जलजीवन विभागाने महावितरणला DPचे जे पैसे आहेत ते त्या विभागाकडे वर्ग करायचे. तो एक विषय आहे. दुसरा विषय आहे की त्यांना निधीच नाही आहे. ही फॅक्ट आहे. म्हणजे जे काही तालुक्यातल्या 92 योजना आहे त्या कुणालाच पूर्णतः निधी मिळालेला नाही आणि जोपर्यंत यातला जरी निधी मिळाला, जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कॉन्ट्रॅक्टरचे सगळे जे निधी आहे तो पूर्णतः त्यातला निधी राखून ठेवण्यात येईल आणि पूर्ण काम करून घेण्यात येईल. सर्व घराघरामध्ये पाणी मिळण्याची पूर्ण व्यवस्था करण्यात येईल. त्यानंतर त्यांना निधी देण्यात येईल. साहेब, एक अधिकारी आमसभेत तुमच्या समोर अशा पद्धतीने खोटं बोलून गावकऱ्यांची फसवणूक व दिशाभूल करताय. अतिशय चुकीचं आहे, निंदनीय आहे. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध मी आतापर्यंत कधी हत्यार उपसलेलं नाही. अधिकाऱ्यांनी आमसभेत खोटं बोललेलं आहे आणि धडधडीत खोटं बोललं त्याबद्दल मी आता त्यांच्यावरती कारवाई करणार आहे.